ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಈ ಪ್ರಬಂಧ ಐತಂತ ನಾವು ಓದಿದ್ದು. ಅವ್ರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ನೋಡಿ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಅಂಥವ್ರು ಈ ಜಗತ್ತಿನಾಗ ಇದ್ರ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ನಾವು ಅವ್ರ ಬದಲು ಬದುಕಬೇಕಂತ ಆಸೆ ಪಡ್ತಾ ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗತೈತಿ. 10th ಎಕ್ಸಾಮ್ ಬರ್ದಂಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತೀವಿ. ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. प्रबंधन लिखाने का बहुत अच्छा आइडिया है और ये बनाना और ये सब स्नैक्स मील को और ये लाइट्स और लगा को भी और सभी को ये शुक्रिया करती हूँ. ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಅಂಜುಮನ್ ಇಸ್ಲಾಂ ಕಮಿಟಿ ಹಾಗೂ ಅಲ್ ಮಿಜಾನ್ ಸೀರತ್ ಕಮಿಟಿ ಮತ್ತು ಹಾರ್ಟ್ ವಿನ್ನರ್ ಯೂತ್ ಕ್ಲಬ್ ವತಿಯಿಂದ ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಮರ ದಿನಾಚರಣೆಯ ಅಂಗವಾಗಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪ್ರಬಂಧ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರಬಂಧದ ಸ್ಪರ್ಧೆಯ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಸೌಹಾರ್ದತೆ ಇದರ ಉದ್ದೇಶವಾಗಿದೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀಮಾನ್ ಸದ್ದಾಂ ಕಲ್ಬುರ್ಗಿ ಅವರು ಈಗ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. तमाम हजरात को खैर मकदम करते हुए एक 1500 साल का एक अजीम शान जश्न मिलादुन नबी के सिलसिले में एक मजमून नवीसी के हद तक एक प्रोग्राम रखा गया था, जिसमें हर तलबा जो हाई स्कूल से आके इसमें पार्टिसिपेट करे, इसमें शामिल होकर अपने तमाम जो मजमून नवीसी लिखना था उसके अंदर क्या है वसल्लम की सीरत के बारे में, वसल्लम की क्या तालीमात क्या हैं, इसके हिसाब से क्या है तमाम क्या है बच्चे अपने तस्वीर लिख के गए हैं। मैं तमाम स्टूडेंट्स का तमाम तलबा का शुक्रिया अदा करता हूँ और हर साल अंजुमन इस्लाम कमेटी हमारे साथ खड़ी रहती है। जो हमारे पीछे जो भी हम काम करते हैं उसको लबैक करते हुए अंजुमन इस्लाम कमेटी का मैं शुक्रगुजार हूँ और हमारे तमाम अल मिज़ान कमेटी के हमारे जो मेम्बरान हैं, जो सेक्रेटरी हैं, जो हमारे नायब सदर हैं, उनका भी शुक्रिया अदा करता हूँ जो हमारे इस प्रोग्राम में हमारे साथ ये तमाम का शुक्रिया अदा करता हूँ।